कमेंट मध्ये नक्की सांगा की हे कुठलं ठिकाण आहे. नंतर सांगणार आहे. नंतर सांगणार आहे. म्हणजे हे बडबड करतो हा माझाच नाव करी. अरे आपल्या मला बोलू दे ना. सरांची फॅमिली सुद्धा पुढे आहेत. जवळजवळ 11 जण आज आपल्या या ट्रेक मध्ये आहेत. ट्रेक या ठिकाणी ढगांची लेअर हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा खूप ट्रेकर हाडाचे ट्रेकर या ठिकाणी येत असतात. ब्राह्मणवाडा आलेला आहे. ब्राह्मणवाडा हे कोतुळ गाव आहे. आता आपल्याला कोतुळ गावातून पाचणे गावाकडे वळायचे. आता मला जास्त सुरुवात करतोय. 2 गाड्या आपल्या पार्किंग केल्या होत्या या ठिकाणी. या ठिकाणी भरपूर चेहरे ओळखीचे आहेत. केलेली या ठिकाणी आजी आहे. कॅमेरा समोर आला का आजीचा पदर वर गेला. ह्या साडीला पदर नसतो नाही का? म्हणजे खालीच असतो ना फक्त. नाही मग हे धांदूक म्हणतात आम्ही याला. म्हणजे आणि 3 खांब मोडलेलं आणि एका खांबावर मंदिर आहे. मग आता काय होईल? आता जेव्हा ती मोडेल तेव्हा आपण नसणार कोणच. बरं, मग तो खांब पाडला का सगळे दुनिया गुडूप. हा बरं घ्या जगून. मग काय मग काय सर आता ट्रायल घेता ते बघूया. काम कसं झालं आपण हे चेक करूया. बाजूला कलर लावलेला आहे. एकदम इझी झालंय आता चढायला. मस्त काम झालं. दम लागतंय. हा रामनाथ बारमल. छान असं दृश्य आणि नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. विदास शिखर आपल्याला पाहायला भेटतंय आणि नंतर पुढे जुन्नरचा सगळा परिसर आपल्याला या ठिकाणी निहाळता येतोय. नवीन सरप्राईज भेटलंय. म्हणजे बघा सूर्य आज किती उशिरा त्याचा सूर्यास्त होणार आहे. एवढं खूपसूरत आहे ना. जेवढं खूपसूरत असते का ते ठिकाण तेवढं भयानक असते, म्हणजे खतरनाक असते. आता हे जगदीश सर जे आहेत का ते म्हणतात इथनं त्यांनी दुरी मारली आणि खाली उतरले होते. मला तर वाटत नाही. ज्यावेळेस मी ते प्रत्यक्ष बघणार त्यावेळेस मी मानेल. राजा हरिचंद्र पर्यटक हॉटेल. बर. आणि तू एका टायमिंगला किती लोकांची सोय करू शकतो इथं? 100-150 जण असं तर काय प्रॉब्लेम नाही. चला आता मस्तपैकी चुलीवरची बेसन भाकरी खाऊया. भाकरी आलेल्या आहेत. हो, मला देता का? चला. निघा बाहेर बाहेर निघा. पण बाहेर नाही दिसलं पाहिजे. हाय काय तू पण जा तिकडे कामाला. चल सगळं एकत्र झालं. रेनबो तयार झाला बघा समोर. सगळं एकत्र आहे ना आपण बरोबर. छान वाटलं आणि तिकडे गेलो होतो. तिकडं अजून चांगलं बघायला भेटलं. गर्दी कमी होती त्यामुळे. मुझे लगा तुम पूरे इस दुनिया में पूरे अकेले है क्या? ऐसा लग रहा. बचपन वापस आ गए. अरे शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. तर नमस्कार. आपण पाहत आहात हे काय ठिकाण आहे मला माहित नाही. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की हे कुठलं ठिकाण आहे. गुप्ता तू पण आहे ना. चला नमस्कार मंडळी. शिव ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत. आज आपण गेस करू शकत नाही आम्ही कुठं चाललो. हा कुठं चाललोय आम्ही नंतर सांगणार आहे. नंतर सांगणार आहे. म्हणजे हे बडबड करतो हा माझाच नाव करी. आता आम्ही माझंच नाव मला आम्ही नेमकं कुठं चाललोय. पण जगदीश गुप्ता आपल्या बरोबर आहे. अरे काय आपल्या मला बोलू दे ना. आता चालू केलाय का? हा मला काय माहिती. तर आज आपल्या बरोबर शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेबांची फॅमिली आहे. आम्ही नारायणगावकर आमच्या बरोबर आहेत. जगदीश गुप्ता असू दे. आणि प्रसिद्ध जुन्नरचे गाईड प्रभाकर भारती सुद्धा आपल्या बरोबर आहेत. सरांची फॅमिली सुद्धा पुढे आहेत. जवळजवळ 11 जण आज आपल्या या ट्रेक मध्ये आहेत. ट्रेकचं कारण म्हणजे मान्सून वारे म्हणजे पावसाळा चालू होण्यापूर्वी आपण हरिश्चंद्रगडला चाललो आहोत. का तिथं कोकणकडा आहे. त्या कोकणकड्यावर सकाळी तिथं मान्सून वारे म्हणजे ढग जे आहे ते ढग तिथे अडकतात. आणि ते ढग अडकल्यानंतर तुम्हाला कापसासारखी गादी कशी असते एकदम पांढरा शुभ्र कापूस तसा तुम्हाला तो लेअर पाहायला भेटतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की त्या लेअरवर जर आपली सावली म्हणजे सनराईज जर पाठीमागच्या साईडने जर झाला आणि तो सनराईजची आपल्यावर पडलेलं ऊन आणि आपली सावली जर त्या ढगांवर जर पडली तर आपल्याला इंद्र वज्र हे पाहायला भेटतं. तर काही दिवसापूर्वी शिंदे साहेबांबरोबर आणि जीवदानला गेलो होतो. म्हणजे नाणे घाटात गेलो होतो. सरांना एक वेगळा अनुभव होता. सर काय सांगाल तुमचा अनुभव? म्हणजे नाणे घाटामध्ये आम्ही वरच्या बाजूला होतो टोकावरती. आणि काही क्षणात म्हणजे तिथं मागून साधारण 9ची वेळ होती सकाळची. ऊन पडलेलं आमची प्रतिमा थेट डायरेक्ट दिसायला लागली. नाणे घाटात कधी इंद्रवृष्टी पाहिल्याचं कुणी उल्लेख केल्याचं किंवा व्हिडिओ केल्याचं यापूर्वी ऐकलं होतं. पण नशिबाने आम्हाला मिळालं. आणि मग
हरिश्चंद्रगडाची आठवण झाली, कारण हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं इंद्रप्रज पाहण्याचं आणि ठिकाण आहे. बरोबर. तर म्हटलं जर नाणेघाटात दिसते तर हरिश्चंद्रगडाचं किती मोठं असेल. तर हरिश्चंद्रगडाचं आज आपल्याला ते नशीब मिळालं तर नशिबाने मिळालं तर तो एक वेगळा आविष्कार असेल. हो, म्हणजे कसं आहे की समुद्र सपाटीपासून नाणेघाट अगदी कमी हाईटवर आहे आणि त्यापेक्षा खूपच हाईटवर असणारा कोकणकडा हरिश्चंद्रगड मानला जातो. या ठिकाणी ढगांची लेअर हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा खूप हाडाचे ट्रेकर या ठिकाणी येत असतात. तर आज सुद्धा आज आपलं नशीब आजमावणार आहे. आज आपण तोदारखिंडीतून प्रवास नाही करता, आज आपण अहिल्यानगर मध्ये जे पाचनई गाव आहे जी की सगळ्यात जास्त ट्रेकर्स ह्या भागातून प्रवास करत असतात. कारण आणि हा व्हिडिओ आवडला तुम्हाला शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया या व्हिडिओ मध्ये. जीव निघलो होतो. जास्त खाऊ नका, आपल्याला चढायचंय. आज पाणी जास्त प्या. हो, ब्राह्मणवाडा आलेला आहे. ब्राह्मणवाड्यापासून सरळ चाललाय. तो मैंने आपको क्या बोला. हे कोतुळ गाव आहे. आता आपल्याला कोतुळ गावातून पाचनई गावाकडे वळायचे. आता मला जास्त माहिती नाही, पण बघा कुठून रोड आहे माहिती नाही, कारण मी पण पाचनईला पहिल्यांदाच चाललोय. काय माहित काय तुम्हाला. काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही, हेच माहित करून घ्यायला. हा, हेच माहिती करून घ्यायचं. आता कोतुळ गावातून आपण बाहेर पडलोय. तुम्ही किती वेळा 25-30 किलोमीटर. हा ना. आणि सरळ जर गेलं तर आपण कोणत्या अकोल्याला मार्गाला जाऊ चालते? आणि इकडून डावीकडं पाचनईचा रोड आहे हा. इथून ना लांब पडते. हा इथून डावीकडे. चला, हा आहे पाचनईचा. इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. सरळ गेलं इकडं तर अकोले. नवीन विषयचं काम चालू आहे. विशीचं काम चालू आहे. बरोबर. आणि आपल्याला समोरून जायचंय. मोकार गाडी 15 ते 20 वर्षानंतर पाचनई गावामध्ये येतोय मी. व्हिडिओ घ्या बरं का. हो, पेसा ग्रामपंचायत पाचनई. बालचिम जुन्नर तालुक्यातील जेवढं काही पर्यटन स्थळ आहेत पर्यंत लोकांना घेऊन जातो. आज आपण चालू आहे हरिश्चंद्रगडावरती. तर मार्ग निवड आपण पाचनईकडनं. असं 2-3 वाटा आपल्याला पाहायला भेटतात. एक ठाणे जिल्ह्यातनं, एक पुणे जिल्ह्यातनं, एक अहिल्यानगर जिल्ह्यातनं. तर आपण अहिल्यानगर म्हणजे पाचनई गावातनं चालू करणार आहोत. थेट आपल्याला 1-1.5 तासपर्यंत आपण वरती पोहोचणार आहोत. वरती गेल्यानंतर जो काय मंदिर असेल, कोकणकडा असेल, ते सगळं निहाळणार आहोत, पाहणार आहोत. ओके. ट्रेकला सुरुवात करतोय. 2 गाड्या आपल्या पार्किंग केल्या होत्या या ठिकाणी. या ठिकाणी भरपूर चेहरे ओळखीचे आहेत. नमस्कार. तू काहीच बोलू नको, अख्खा व्हिडिओ तूच खाशील. इथून खरं पायरीने सुरुवात होतीये आणि नंतर ती रिलिंग. आणि हा ट्रेक खूप छोटा आहे. 1 ते 1.5 तासामध्ये चांगला ट्रेकर असेल तर 1 तासामध्ये हा ट्रेक संपवल. त्याच्यामुळे पर्यटकांचा जो ओघ आहे हरिश्चंद्रगडावरचा ह्या पाचनई भागातून जास्त असतो. खूप कमी वेळामध्ये हा ट्रेक तिकडनं पूर्ण केला जातो. तर चला, हा जो आहे ही हरिश्चंद्रगडाची सुरुवात आहे. तर ह्या ठिकाणी दगडी ब्लॉकमध्ये म्हणजे चांगलं काम करायचं या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. आणि खूप छान असं काम आहे दगडामध्ये करायचं चाललंय. बऱ्यापैकी झालेलं आहे. इकडं काय करताय? वटा बसायला. ज्या कारणासाठी आपण ही ट्रेक करतोय आजचा तो आहे इंद्रवदळ. आणि त्याच इंद्रवदळाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि हा प्री मान्सून ट्रेक आहे, त्याच्यामुळं खास वैशिष्ट्य ह्या इथलं आणि ह्या ट्रेकचं ह्या सीझनचं. चला, सुरुवात केलेली या ठिकाणी आजी आहे. काय बघा, हे विशेष कॅमेरा समोर आला का आजीचा पदर वर गेला. हे आहे जुन्या पिढीची संस्कृती. करवंद आहे का? बघूया, एवढी नको. तुम्ही कुठून, कोणत्या गावातून? पुणे. पुणे कुठून? हडपसर. हडपसर. काय म्हटली नात? नात म्हणा ह्या लुगडा कायला नेसले, दुसरा लुगडा घालून जायचा. दुसरं म्हणजे कोणतं? पदर घालून. हा, पदर घालून. हा, काय तुमच्या ह्या साडीला पदर नसतो नाही का? म्हणजे नाही खालीच असतो ना फक्त? नाही, मग हे धांदूक म्हणतात आम्ही याला. म्हणजे त्याला वर पदर नसतो याला? नाही. याला काय म्हणतात? धांदूक. धांदूक म्हणजे फक्त कमरेच्या खाली हा, असतं. कमरेच्या. आणि वर आपलं त्याला काय म्हणता तुम्ही? पदर. पदर नाही, हे याला काय ब्लाउजच म्हणता का? त्याला वेगळं नाव आहे काय? हा, बलवच. ब्लाउजच म्हणता का? वेगळं काय नाव आहे? नाही. मग ह्या पेराला काय म्हणतात? धानुक. हा, याला दांदूक आणि पोल काय म्हणतात ती याला. असं आहे काय? हा, म्हणजे तुमची जुनी आदिवासी संस्कृती हा. नाही काही? धानुक, धांदूक. धांदूक. हा, बर.
म्हणजे हा जो पेहराव असतो याचा पदर नसतो. उभा लुगडा फाडायचा हा आणि 2 दंडका करायचे अशी नेसायला आवळायला जाया. असं आहे काय? अरे वा. आणि नॉर्मल साडी ती वेगळी आपली हा. नऊवारी हा मग पदर त्याला. ते पदर म्हणते बरोबर बरोबर. पदराचा लुगडा. मग तुम्हाला हे आवडतं का पदरवाली आवडते? हे म्हणजे हे आपलं इथं आदिवासी भागात वावरायला हा हलकूल राहत आहे हलकं राहतं येतं. आणि मग कुठं पाहुण्यांकडे जायचं असलं का? आवळे राहते ना त्या हा बरोबर बरोबर. मोठ्या लुगड्यांना आणि मग कुठं कार्यक्रमाला जायचं असलं का मग पूर्ण साडी घालायची. पूर्ण साडी. अरे वा भारी आहे. कुठं लग्नाला हा कुठं याला गावाला गेले हो बरोबर पाहुणा गेले हो. बरोबर. गावावरून आले? मोरगाव. बारामती मोरगाव. हे मोरगाववरनं ना आम्ही लोणंद लोणंद. काय पाहिलं म्हटलं गडावर? लिंग आहे महादेवाचा हा अजून आणि 3 खांब मोडलेलं आणि एका खांबावर मंदिर आहे. मग आता काय होईल आता? जेव्हा ती मोडेल तेव्हा आपण नसणार कोणच. का बरं? दुनियाच बुडणार आहे. दुनिया बुडणार? ती सांगता येत नाही कधी बुडेल ती. माहिती आहे का तुम्हाला त्या खांबाचं महत्व? मग आता तुम्ही जाता जाता कळेल महत्व किती आहे ती, त्रास किती आहे ती. हा ना. आता महत्व वाचल्यामुळे तापून जाते ना तिथं. बरं, मग तो खांब पडला का सगळे दुनिया गुडूप. हा बरं घ्या जगून मग काय. मग काय बघून घ्यायचं काय आहे ते. मग काय हा मला सांगितलं दुसऱ्यांनी ते चाललं. हो अनुभव आला बरोबर. चला या पहिल्या पॅचलाच या ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. अजूनही वर शिड्या आहेत. काम चालू आहे. चालू झालेलं आहे. फायनल टचअप झालेलं आहे. सर आता ट्रायल घेतात ते बघूया काम कसं झालं आपण हे चेक करूया. बाजूला कलर लावलेला आहे. वा एकदम इझी झालं आता चढायला. मस्त काम झालं. उंच आहेत. दम लागते. वर आल्यानंतर आता आपल्याला हक्कापारीचा मार्ग चालू झालेला आहे. आता ह्याच मार्गाने सरळ चालत राहायचंय. मस्त ट्रेक आहे. तोल्लर खिंडपेक्षा अगदी सोप्पा. एवढंच एवढं गाणं म्हणलं ह्या तरुण पिढीने काय म्हणायचं, या ताईने काय म्हणायचं, हिला तर मग काहीच या ताईला येत असलं. ह्या आजीने जर चांगलं म्हणलं येतं एक कडं दुसरं एक म्हणा. पावसाळ्याच्या अगोदर आपण हा ट्रेक करतोय. या ठिकाणी हा ब्रिज बांधलेला आहे. या ठिकाणी त्यावेळेस भरपूर ॲक्सिडेंट होतात. भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आला की ह्या ठिकाणी हे पाणी डोक्याच्या वर असतं. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी सेफ्टीसाठी या ठिकाणी हा लोखंडी ब्रिज बांधलेला आहे. आता तरी आपल्या ट्रेकर्सने याचा उपयोग केलेला आहे, पण मी खालून उपयोग करतोय त्याचा. तारामती. आणि आता आपण अगदी खूप काही वेळामध्ये आपण मंदिराजवळ आलेलो आहे. ज्या पाचणीवरून येतो तर आपल्याला हे मंदिर अशा पद्धतीने पाहायला भेटतं. चला निलेश रामजी बारमाळ. कुठे सोय आमची? पावसाळी वातावरण झाले बाबा. आज काय पाऊस येईल काय कसं काय सांगा नाही सांगता येत ना. तिकडे आहे का? अरे वा सारावलंय. काय नाव? हा रामनाथ बारमल. इथं आपलं मस्त आहे बसायला इथं. वा आम्हाला काय चहा वगैरे आहे का आता? द्या चहा घ्या ना. ह्या ठिकाणी सगळे इथं राहणारे जे आहेत पाचणे गावातले जे कुटुंब आहेत त्यांची जी मुलं या ठिकाणी क्रिकेट खेळतात. हरिश्चंद्रगड इथे आणि इथं मस्त क्रिकेटचा सामना रंगला. काय संध्याकाळचं काय शूटिंग भेटलं मला माहिती नाही, पण कोकणकड्याला एक व्हिजिट मारून येऊ. आणि सकाळी पुन्हा एकदा आपण कोकणकडा व्हिजिट करणार आहे क्लाउडसाठी. सनसेट तर आत्ता भेटणार नाही आहे, पण कोकणकडा सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे. कारण हरिश्चंद्रगडावर आलो, कोकणकडा जर नाही पाहिलं तर काय पाहिलं. म्हणजे मी तर भरपूर वेळा पाहिलं, पण एकदा परत एकदा दाखवूया. चला कोकणकड्यावर आलेलो आहे आता आपण. बाबा कर या ठिकाणी. बाबा कर घे कॅमेरा आणि कर शूट. करू का सूट? कर शूट.
छान असं दृश्य आणि नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. इथे पाहू शकता तुम्ही रोहिदास शिखर आपल्याला पाहायला भेटते आणि नंतर पुढे तिकडे झाडे दिसते. आता डोंगरीतनं खूप लांब आहेत. जुन्नरचा सगळा परिसर आपल्याला या ठिकाणी निहाळता येतोय. दुर्ग, निमगिरी आणि हनुमंतगड, बाजूला मोरोशीचा भैरवगड आणि इकडं नाणेघाट, नाण्याचा अंगठा आपल्याला पाहायला भेटतो. हे बघ, हा ही घ्या शूट, आता ही घ्या शूट, इकडे घ्या सर. तिकडे पण आपण या साईडला आलोय. त्या साईडवरून दिसणारा कोकणकडा बघा असा दिसतोय. दिवस मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटलं सनसेट गेला आणि या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे. नवीन सरप्राईज भेटलंय. आणि आता वाजलेत किती माहिती का? 7 वाजलेत आणि 7 वाजायला फक्त 4 ते 6 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे बघा सूर्य आज किती उशिरा त्याचा सूर्यास्त होणार आहे. जवळजवळ सूर्यास्त 7:15 होतील सूर्यास्त होण्यासाठी. खूप वरती आहे अजून सूर्य. दिसतोय कडा इकडं, काय दिसतोय कडा इकडं. खतरनाक. जगदीश गुप्ता माझं नाव करी. कसं वाटतं तुला? एकदम आनंद येतो, मस्त वाटतं. चष्मा लावून असा फोटो बिटो काढला ना या बाईट मध्ये ना अजिबात बाईटच नाही. बाईटच बरोबर नाहीये. मग काय उडी मारू का आता? अरे नारंगावला शोभली पाहिजे अशी बाईट पाहिजे. हा का? अरे कैसे जगह गए तुम? अरे तो भाई दिया खो हम आ गए ऐसी जगह पे. ये देखिए, ये इधर जिधर भी आप नजर डालेंगे ना, ये कैरी 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 नाही म्हणते. अरे ते त्याला मराठीत सांगतो. कसं माहिती का, आम्ही ज्या ठिकाणी आलोय का, ते ठिकाण आलं एवढं खूपसुरत आहे ना, जेवढं खूपसुरत असते का ते ठिकाण तेवढं भयानक असते, म्हणजे खतरनाक असते. आता हे जगदीश सर जे आहेत का, ते म्हणते इथनं त्यांनी दुरी मारली आणि खाली उतरले होते. मला तर वाटत नाही, ज्यावेळेस मी ते प्रत्यक्ष बघणार त्यावेळेस मी मानीन बरं. हर हर महादेव शंभो गंभीरा इकडे गंभीरा आतमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण मुक्काम करणार आहे. आजी, अरे वा, चुलीवरचं पिठलं भाकरीचा स्वयंपाक चालू आहे या ठिकाणी. हा, कोथिंबीर टाकलेली, शेवटचा हात. आजीने हात धुतल्या, शेवटची भाकरी झालेली. आपला स्वयंपाक पूर्ण झालेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी दादा आहे. हा भाऊ, तुझं नाव काय? रामनाथ भारमळ. बरोबर ना? भारमल. बर. आता हे तुझे पहिलेच हे आहे ना हॉटेल? पहिलंच हॉटेल. हॉटेलचं नाव काय तुझ्या? राजा हरिचंद्र पर्यटक हॉटेल. राजा हरिचंद्र पर्यटक हॉटेल. बर. आणि तू एका टायमिंगला किती लोकांची सोय करू शकतो इथं? 100-150 जण असं तर काय प्रॉब्लेम नाही. 100-150 नाश्ता, जेवण, राहण्याचं सुद्धा. हो, मग इथं एका टायमिंगला किती इथं किती लोक राहतील आतमध्ये? आतमध्ये 30-35 जण बसतात नाही. 30-35. आता काही तुझ्याकडे टेंट पण अवेलेबल आहेत का? हो, टेंट पण आहे ते. मग टेंट सगळे वॉटरप्रूफ आहेत का? हो, बाकीचे आहेत वॉटरप्रूफ, बाकीचे चायनीज. बर. अरे वा. आणि काय कसं काय, समजा एखादा टेंट घेऊन राहायचं असेल तर कसं काय पॅकेज? 500 रुपये पर पर्सन असं नाही करा. 500 रुपये पर पर्सन. त्याच्यामुळे एक टाइमचं जेवण, नाश्ता आणि टेंट. आणि आतमध्ये जर राहणार असेल, झोपणार असेल तर आतमध्ये पण 200 रुपये राहायचं नाही का? बरं बरं. आणि जेवणाचे किती चार्जेस तुझ्याकडे? व्हेज 200 रुपये. 200 रुपये. आणि नाश्ता? नाश्ता 50 रुपये. इकडे शक्यतो व्हेजच भेटतं ना? हो, इकडे व्हेजच. तर अशा ही आपल्याला सांगितलं नाही दादानी, इथली माहिती आहे. जर तुम्हाला यायचं असेल
तर इथल्या पहिल्या हॉटेलवर तुम्ही येऊ शकता, गडाच्या अलीकडं म्हणजे मंदिराच्या अलीकडलं. आणि सगळी माहिती तुम्हाला दादानी सांगितलेली, या ठिकाणी किती पॅकेज, काय कसं, किती लोकांची सोय या ठिकाणी होऊ शकते. तर आता कडकडून भूक लागलेली आहे, कारण मी तर काही जेवलेलं नाही आहे. तर सरांनी मला मटकीची भाजी सर भारी दिली त्या, धन्यवाद तुम्ही डबा दिल्याबद्दल. चला आता मस्तपैकी चुलीवरची बेसन भाकरी खाऊया. आता मी माझा व्हिडिओ स्टॉप करतो, कारण सरांना पण थोडं फुटेज घ्यायचं. बाजरीची भाकरी का तुम्ही? मग तो दादा हा तुमचा कोण मुलगा आहे का? अरे वा. किती मुलं तुम्हाला? हा, दोघं जण. काय वय तुमचं आता? वय नाही माहिती, जाऊ द्या. चला विषय नाही. तुमचं नाव काय? जानकाबाई. आता तुम्ही आता हे पाऊस चालू झाल्यावर खाली जाणार असाल ना राहिला का? असतं इथंच नाही खाली जायला नाही? 2 महिने खाली जाणार ना आता? 2 महिन्यात पाऊस कमी झाला का परत वर? त्यासाठी शेंगदाणे येत आपल्याचं. भाकरी आलेले आहेत. वा सर, तुमच्या मनासारखं भाकरी झालेलं आहे ते पूर्ण असं. ओके, सगळ्यांनी पापड दिला मला. पापडाची वाडी पुढं चाललेली आहे. आता काय येतंय? आता पिठलं येते. मला देता का? बरोबर. सर आपल्याला, सरांची आपली जास्त ओळख नाही, पण सर आपल्याला वाढायला मदत करतात ते. वा, ठ्याचा आलाय, ठ्याचा घेऊया. हा इथं. धन्यवाद सर. भारी डाळ होती, परत थोडी एकदा घेतो. अरे वा, सरांना डाळ आवडली. हरिश्चंद्रगडावरची डाळ एवढी फेमस आहे ना. डाळ चांगली असते. मला नेहमी इथलं डाळ भात आवडतो. बाकीचं जेवण चांगलं असतंच आहे, पण डाळ बनवायची पद्धत आहे ना ती भारी. सर कसं वाटलं जेवण? मी काय म्हणतो, मस्त झालं. ते मोबाईल द्यायचं ठेवून थोडा. डाळ कशी झाली? सरांनी 2 वेळा घेतली. तृप्त झालं. तुमची माहिती. चला आता क्लाउड पाहायला जाऊ. थोडा उशीर झालाय, अर्धा तास. थोडं लेट आहे आपण, अर्धा तास. चला जाऊया. हे बघा यात्रा, किती लोक आहेत. 5 वरून येणारी, रात्रभर चालणारी ही गर्दी आहे. चला लवकर जाऊया. आत्ता काय आपण मंदिराकडे जाणार नाहीये, मंदिराकडे नंतर येऊया. पहिल्यांदा क्लाउड पाहायला जाऊ, मग एकदा टाइम निघून गेला का क्लाउड निघून जाईल. काहीच दे, भयानक गर्दी आता. आले का सगळे? चला. हे भास्कर दादाची इकडली झोपडी. आजी बाहेर आहे, आजी सगळ्यांना नाश्ता देते. भास्कर दादाची आई. या ठिकाणी सगळा क्लाउड नाश्त्याला गुंतलाय. तर चला आता आपण कोकणकड्याला जाऊया. आता त्यांना उचल आधी, त्यांना उचल मग. आणि पेलच पण नाही बोलतो की फेकून टाके. आधी त्यांना उचल. तो काय बोलला? तो त्यानंतर गेला आणि काय बोलला? आणि काय बोलला? तो फेकून टाके. याची चूक नाहीये का? काय झालं? काय झालं? विषय काय? सिगरेट कुठे आहे? सिगरेट पितात? सिगरेट आहेच नाही. कुठे दाखव. ही पण अलाउड नाहीये. चला निघा, बाहेर बाहेर निघा. मला एक पण बाहेर दिसला ना बघ, मग एक पण बाहेर नाही दिसला पाहिजे. हाय काय ना, एक पण बाहेर दिसला पाहिजे. तू एवढे दादागिरी करतो, तू पण जा तिकडे कामाला. चल नाही बाबा, गप बस, गप बस. मग शांत बस. आम्ही बोललो नाही. शांत बस. त्यांचं काम करतात ते. शांत बस. काय तू काय करशील? काय करशील? ते तुम्ही ऑर्डर द्यायची नाही. आता त्यांना ऐक ना, बोललो नाही. काय जरा तुम्हाला का तो थांब ना, मी बोलतो. बोललो नाही. बाहेर जायला देणार नाही तुम्हाला. ऐक ऐक ऐक. जाणार नाही. आम्ही लोक चला तुम्ही त्या जास्त लायकाचे आहे. नको बोलू. पूर्ण गायब झालेत अचानक. खेळ सावल्यांचा म्हणतो ना तो प्रकार. हा
जानवर वगैरे आले बऱ्यापैकी टायमिंग झालेलं आहे, सूर्य वर आलेलं आहे. आता फक्त धुकं फक्त आता आलं पाहिजे. धुकं जरा नाही आहे, नेमकी गायब झालं. आणि याच टायमिंगला तुम्हाला इंद्र वज्र पाण्याची शक्यता आहे. आणि आता भेटणार नाही नाही, आहे तो होईल तयार. हळूहळू ढग आले पाहिजे आता. फक्त समोरच्या साईडला दिसेल बघा आता. सावली येते ना. हो होईल होईल हळूहळू. का सगळं एकत्र झालं रेनबो तयार झाला बघा समोर. सगळं एकत्र येईन आपण बरोबर, त्याच्यामुळे तो मोठा रेनबो तयार होणार. बघा झालं समोर. समोरच्या साईडला कलर थोडेसे तयार झालेत, कारण या ठिकाणी भरपूर लोक असल्यामुळे तो इंद्रवज्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि तो अस्पष्ट दिसणार आहे आपल्याला. जर एकच व्यक्ती जर असेल तर या ठिकाणी स्पष्ट, पण अजूनही धुकं एवढं दाट नाहीये. धुकं थोडं दाट पाहिजे. बऱ्यापैकी सुंदर असा क्लाउड या ठिकाणी पाहायला भेटला. फक्त एवढंच की टायमिंग जुळून नाही आलं. सूर्यदेव अजून ढगामध्ये आहे किंवा धुक्यामध्ये आहे. आपल्याला इंद्र वज्र पाहायला नाही भेटलं, पण इथं या निसर्गाचा आनंद भरपूर असा घेता आला. एकंदरीत तुला हरिश्चंद्रगड पहिल्यांदा आली, कोकण कड्यावर कसं वाटलं इथलं वातावरण? छान वाटलं आणि तिकडे गेलो होतो, तिकडं अजून चांगलं बघायला भेटलं. गर्दी कमी होती त्यामुळे. हो आता काय क्लाउड या ठिकाणी नाश्ता करतोय. आता आराम सगळं पाहून झालं. आपण परतीच्या प्रवासाला आहे आता मंदिर एक्सप्लोर करू. थोडीशी आपल्याबरोबर आले त्यांना थोडंसं हरिश्चंद्रगडचं मंदिर वगैरे दाखवू. चला रिटर्न. भाई हर कोई दोस्त के साथ आया है, तुम अकेला खा रहे हो. मेरा दोस्त उधर है पर मैं इधर बैठ के खा रहा हूं. मुझे लगा तुम पूरे इस दुनिया में पूरे अकेले है क्या? ऐसा लग रहा है. ओके आपका दोस्त उधर है. मुझे ऐसा लगा कि अकेले खा रहे, सारे माहौल जा रहा है आपको. मैगी इतना अच्छा है कि अकेले खाने का मन करता है. अरे यार जबरदस्त. चलो ठीक है. बचपन वापस आ गए. अरे अच्छा आ गए. अरे थोडं लेण्या दाखवू आपण आपल्या बरोबर आलेल्या मित्रांना. बाकीचे सर्व गेलेले. सगळं सुकलेलं आहे पाणी. मी पहिल्या आठवड्यात या ठिकाणी आले. जवळजवळ कमराच्या वर पाणी असतं या ठिकाणी. भेळ खाताना व्हिडिओ घ्यायचा विसरलो. चालते. आता भेळ खाल्ल्यावर सगळं पॅकअप चालू. अशी मोठी मोठी होत राहतात. हो भूक लागली होती. छोटी छोटी होत राहतात. आता या ठिकाणी आपण सरबत पिलं. आता आपला ट्रेक या ठिकाणी एंड झाला. आता बॅगी घेऊन आपला परतीचा प्रवास. आता कारण मी कॅमेरा ठेवून देणार आहे. एवढं मटेरियल चला एक छोटासा व्हिडिओ प्रीमान्सूनचा आपला या ठिकाणी एंड करतोय. का आता मी खाली उतरताना कसलंच शूट घेणार नाहीये. आता डायरेक्ट पॅकिंग करूया आणि आपल्या परतीच्या प्रवासाला 5 नदीच्या मार्गे उतरायला आपण चालू करणार आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. मी नारंगावकर. बाय बाय. माझं नाव चुकीचं घेते त्याच्यामुळे नाही बोलत. मी नाही नारेगाव. आम्ही नारंगाव. आम्ही नारंगाव. चॅनलचं नाव ठेवतो सुद्धा लय विचार केला. आम्ही नारंगावकर. त्यावेळेस आहे ना बस मी कट करतोय व्हिडिओ. तुम्ही ते कट